नमस्कार सर, सुस्वागतम. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित संवाद वर्गात लेखक कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचं आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आजचे 7वे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित इयत्ता 7वी बालभारती पाठ्यपुस्तकातील गद्य 8 गचक अंधारी या विनोदी पाठाचे कथा लेखक, संवाद लेखक, नाट्य लेखक, स्तंभ लेखक शिवाय चित्रपट, दूरदर्शन मालिका यासाठी कथा संवाद लिहिणारे एक चित्रकार आदरणीय श्रीयुत अशोक मानकर सर आपणाशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे आमच्या प्रशालेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत कदम सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. गचक अंधारी या काल्पनिक भूताभोवती शिवाय सदा, सखू आणि गजा या पात्राभोवती फिरणारी ही कथा. सर, मला सांगायला आपणाला आनंद वाटतो की आमच्या मुलांना पाठ्यपुस्तकातील सर्वात आवडीचा पाठ आमच्या मुलांचा पाठ्यपुस्तकातील सर्वात आवडीचा पाठ कोणता तर गचक अंधारी या पाठाचा आस्वाद घेताना मुलं खळखळून हसलेली होती. आणि आज आपण प्रत्यक्ष आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहात. प्रथमतः सरांचं कर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्यासाठी जाणून घेऊयात आदरणीय अशोक मानकर सरांचा परिचय. मी आपल्या शाळेचे अध्यापक श्री दौडमेशे सरांना विनंती करते की त्यांनी अशोक मानकर सरांचा परिचय करून द्यावा. यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या वतीनं लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आदरणीय अशोक मानकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो. मराठी विषयाअंतर्गत लेखक आपल्या भेटीला हा जो आंतरजाल उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. आज उपस्थित असणारे लेखक श्री अशोक मानकर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सरांचं शिक्षण BA ATD DJ झालेलं आहे. त्याचबरोबर कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील JD चौरे कनिष्ठ महाविद्यालयातून चित्रकला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहेत सर. सध्या अरविंद बबल प्रोडक्शन्स मुंबई या हिंदी चित्रपट व मालिका निर्मिती संस्थेत क्रिएटिव्ह हेड म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण वराडी विनोदी कथालेखक, मराठी चित्रपट, मालिका, माहितीपट, नाट्यलेखक, स्तंभलेखक व चित्रकार सर आहेत. त्याचबरोबर सरांच्या प्रकाशित कथा महाराष्ट्रातील आवाज, जत्रा आदी मान्यवर विनोदी दिवाळी अंक तसेच विविध नियतकालिकातून आजवर जवळपास 200हून अधिक कथा सरांच्या प्रकाशित आहेत. राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन स्पर्धेत काही कथांना प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिक मिळालेली आहेत. सरांचे जे प्रकाशित कथासंग्रह आहेत त्यामध्ये हेबाळपंथी, हुन्नेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी, मंकी ब्रँड, गचक अंधारी या कथासंग्रहातील गचक अंधारी या कथेचा बालभारती इयत्ता 7वी मराठी पाठ्यपुस्तकामध्ये 2017 पासून विनोदी पाठ म्हणून त्याचा समावेश केलेला आहे. सरांनी याबरोबर नाटके लिहिलेली आहेत. केस नंबर 85 जे 2 अंकी नाटक आहे, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क 2 अंकी नाटक आहे, एकांकिकाही लिहिलेली आहे. त्यामध्ये माकळ, देवा घरनं पाणी, चर्चा लाईव्ह. त्याचबरोबर सरांना पारितोषिक जी मिळालेली आहे त्यामध्ये केस नंबर 85 या नाटकाला अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई यांचे 2017चे प्रथम पारितोषिक, माकळ या एकांकिकेला मुंबई येथे 2017मध्ये झालेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत लेखनाचे प्रथम पारितोषिक सरांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर देवाघरचं पाणी या एकांकिकेला मुंबई येथे 2018मध्ये झालेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत लेखनाचे द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचबरोबर सरांनी आम्ही चमकते तारे हा जो चित्रपट 2012मध्ये आलेला होता त्याचं संवाद लेखनही केलेलं आहे.
श्यामची शाळा 2014मध्ये हा चित्रपट आलेला होता. त्याचं कथानकही सरांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही लय भारी हा आगामी संवाद सुद्धा सरांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर मालिका मायेची सावली या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून जी 2012-13मध्ये प्रसारित झालेली मालिका, तर या मालिकेचं सरांनी कथा व संवाद लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर आकाशवाणी नागपूर केंद्रावरून ॲट पोस्ट हरणखेड बुद्रुक पैसाली पानं 4 या कौटुंबिक विनोदी मालिका आणि अनेक कथा सरांच्या प्रक्षेपित झालेल्या आहेत. त्याचबरोबर माहितीपट मेळघाटातील रानफुले या कुपोषण व त्यावरील उपाययोजनांच्या माहितीपटाचे लेखनसुद्धा सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीपटाचे दूरदर्शनकरिता लेखनसुद्धा सरांनी केलेलं आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले लेखक आदरणीय अशोक मानकर सर आज या ठिकाणी उपस्थित आहे. पुढची सूत्र मी वैशाली आडमोटे यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. सर, मी आपणाला विनंती करते की आपलं बालपण ते लेखन प्रवास आणि गचक अंधारी या विनोदी पाठाबद्दल आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. या पाठाबद्दल आपण व्यक्त व्हावं. आदरणीय अशोक मानकर सर, पाठ गचक अंधारी. सुरुवातीला मी माझी जडणघडण सांगतो. विदर्भात अकोला नावाचा जिल्हा आहे बघा, अकोला जिल्हा. त्या अकोला जिल्ह्यात अकोट नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये अकोलखेड नावाचं छोटंसं गाव आहे. खेड ते माझं मूळ गाव. हे गाव सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे सांगायचं कारण असं की माझं गाव खूप छोटं होतं तेव्हा, खूप छोटं गाव. आणि माझं जे बालपण गेलं ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत. प्रतिकूल म्हणजे आम्हाला कुठल्याही सुविधा नव्हत्या. सुविधा म्हणजे आम्ही पहिल्या वर्गापासून तर 10वी पर्यंत आमच्या पायात चपला नसायच्या. एक दुसरी गोष्ट, एकच ड्रेस शिवलेला असायचा, एकच ड्रेस, आणि तो वर्षभर पुरवावा लागायचा. आता याला अर्थात कारण होतं की माझ्या घरी गरिबी खूप होती. माझे वडील मी 3रीत असताना वारले होते आणि माझी आई होती फक्त. आणि माझी आई निरक्षर होती, निरक्षर. तिला एकाही वर्गाचं शिक्षण नव्हतं. आणि माझ्या घरामध्ये कुठलाही शैक्षणिक सांस्कृतिक कसलाही वारसा बिलकुल नव्हता. म्हणजे मला सांगणारं कोणीच नव्हतं. आणि मग आम्ही शाळेत दाखल झालो. आता तो काळ असा होता बघा, तो काळही मला सांगायला पाहिजे की त्या काळामध्ये माझ्या गावात 2 ते 3 फक्त रेडिओ होते. रेडिओ 2 ते 3. टीव्ही वगैरे तर नावालाही नव्हता. आणि बाकी वृत्तपत्र मी 10व्या वर्गात जाईपर्यंत वृत्तपत्र सुद्धा पाहिलेलं नाही. म्हणजे दैनिक आलेलं हातात ते पाहिलं नाही. त्यानंतर 10वीत जाईपर्यंत आम्हाला आपलं राज्य असते, काहीतरी देश असतो, त्याचे मुख्यमंत्री असतात, पंतप्रधान असतात, आम्हाला यातलं काही माहिती नव्हतं. फक्त शाळेत जायचं, अभ्यास करायचा आणि त्या परीक्षा द्यायची, एवढं आमचं विश्व होतं. आता दुसरं काय होतं त्यावेळेला की अभ्यास थोडा कमी होता. अभ्यासाचं ओझं कमी होतं. मग आणि घरी आलो की घरी मुलांना दुसरे कुठले कामं नसत. म्हणजे अभ्यास फार केला तर कमी. मुलं बाहेर खूप खेळायचे त्यावेळेला. आपण म्हणतो ना शाळेबाहेरची एक शाळा असते, त्या शाळेमध्ये मी खूप रमलो. म्हणजे जर वेळ असेल तर मग नदीवर जाऊन पोहणं आहे आणि जे खेळ आहेत मैदानी खेळ ते सगळे खेळलो मी. नंतर झाडावर चढणं, एकमेकांच्या मागे लागणं, ज्याला आपण सूरपारंब्या म्हणतात. मग रानमाळा भटकणं, तिथले ताडफळं तोडणं, जांभळं तोडणं, शिंद्या तोडणं, असं सगळं जंगलामध्ये आम्ही फिरत राहायचो. आणि मग दुसरीकडे एक गावामध्ये तेव्हा गरिबी खूप होती. गरिबी खरं म्हणजे तेव्हा सगळीकडेच गरिबी होती. जवळपास मी टक्केवारीच सांगतो तुम्हाला, 90 ते 95% गरीब असायचे तेव्हा. आता या गरिबीची व्याख्या काय, तर त्या मुलांना चपला वगैरे मिळायच्या नाही 10वी पर्यंत. त्यानंतर दप्तर नसायचं. ते खुल्ले पुस्तक आहेत ते घेऊन शाळेत जायचं आणि एक ड्रेस, त्यावर आपलं ते हे करायचं, त्याच्यावर गुजराण करायची. आता दुसरीकडे काय होतं की आमची शाळा आणि घर, आणि तिसरीकडे आमचा जो गावगाडा होता, म्हणजे गावातलं जे कल्चर होतं ते अतिशय सुंदर होतं. आता ते सुंदर होतं हे मला नंतर कळलं. मग आता मूळ सुंदर म्हटलं तर सगळे लोक गरीब, या हातावर खायचं आणि त्या म्हणजे या हातावर कमवायचं आणि त्या हातावर
खायचं अशी त्यांची अवस्था. मग हे जीवन सुंदर कसं काय असू शकते, तर त्याचं कारण सांगतो मी. त्याचं कारण असं होतं की या लोकांच्या गरजा फार मर्यादित होत्या, त्यांना दुसऱ्या गरजाच नव्हत्या, आणि जे आहे जे मिळेल त्यात ते खूप समाधानी होते, आणि ते सगळे हसत खेळत राहायचे, खूप हसत खेळत. मी 1972 सालचा दुष्काळ पाहिलेला आहे. त्यावेळेला म्हणजे काही अन्नधान्यच पिकलं नव्हतं, तर ज्वारी नव्हती खायला. लोक उपवास काढले, उपवास. आणि ती हरभऱ्याची डाळ मिळायची, तर त्याच्यात काहीतरी ते पंचपक्वान्न घरी आया बाया करायच्या, ते खाऊन मुलांना शिसारी बसले होते ते पदार्थ. पण तरी लोकांनी हे नाही सोडलं, लोकांना धीर नाही सोडला. लोक म्हणले की हे संकट आहे, आज आहे उद्या जाईल, कारण रात्री मागून दिवस येतच असतो, रात्रही कायम नसते. तर लोकांनी त्याही काळामध्ये हसणं, खेळणं आणि खिदळणं सोडलं नाही. आणि त्या पिरियडमध्ये मी आता पुन्हा रिपीट करतो की 2-2 दिवस लोकांना खायला अन्न मिळायचं नाही, ज्वारी नव्हती, काही नाही. माझ्या गावात एकाही माणसाने कुणी आत्महत्या केली नाही. आणि संध्याकाळी मस्त ते बसायचे बाहेर, गप्पा गोष्टी करायचे आणि हास्य विनोद करायचे. एक माझ्या गावाचा विशेष असा होता की माझ्या गावामध्ये खूप लोक गमत्या स्वभावाचे होते, गमत्या म्हणजे ते कशावरही विनोद करायचे. कुठलाही प्रसंग असो त्यावर ते विनोद केल्याशिवाय राहायचे नाही, ते हसायचे आणि लोकांना हसवायचे. त्याच्यामुळे ते जीवन सुसह्य वाटायचं. आता तेव्हा मी लहान होतो, ते मला काही कळलं नाही, हे मला नंतर कळलं. आणि मग माझ्यावर कुठलं, आणि अभ्यासाचं सांगायला पाहिजे मला, त्यावेळेला मला शिकवायला खूप चांगले शिक्षक होते, त्याच्यामुळे ते वर्गात जे शिकवायचे बस तेवढाच माझा अभ्यास, मी काही घरी अभ्यास करायचो नाही. आणि मग जेव्हा परीक्षा यायची, त्या परीक्षेच्या आदल्या रात्री ते पुस्तक मी पूर्ण वाचून काढायचो. मग घरी काही अभ्यास करायचो नाही. त्यावेळेला महत्तम मुलं घरी अभ्यास करत नसत. मग संध्याकाळी जे मुलं घरी अभ्यास करतील त्या मुलांना हुशार समजलं जायचं, आणि जे मुलं अभ्यास करत नाहीत त्यांना मग ढ समजलं जायचं. आणि मग मी त्या अभ्यास न करणारा ढ विद्यार्थी म्हणून माझ्या घरी आणि माझ्या गल्लीमध्ये प्रसिद्ध होतो. आणि मी खोडकर पण खूप होतो. लहान मुलं खोडकर असतात ना, माझे मित्रही खोडकर होते, मी खूप खोडकर होतो. त्याच्यामुळे माझ्याबद्दलचं लोकांचं भाकीत होतं की हा मुलगा काही पुढे शाळा शिकणार नाही आणि हा मानकरांच्या घराचं नाव खराब करेल. माझ्या आईला माझी फार काळजी वाटायची, कारण आजूबाजूचे सगळे मुलं अभ्यास करताना दिसायचे, आणि त्यांचा अभ्यास कुठला, तर ते बालभारती मधला एखादा चांगला पाठ वाचायचे, वाचनीय धडा. मग आई वडिलांना वाटायचं की हा आपलं पोरगा अभ्यास करते. आणि आम्हाला खरं म्हणजे ते सगळी शिक्षकांची पुण्य, आम्हाला अभ्यास करायचं काम पडायचं नाही, पण त्या आधारे आमच्यावर घरी शिक्का बसला होता. पण असं असूनही मी शाळेत माझा कधी पहिला नंबर आला नाही, पण माझा चौथाही नंबर कधी आला नाही. मी कायम दुसरा आणि तिसरा नंबर घेतला. दुसरीकडे माझं गणित फार कच्चं होतं, गणितात जेमतेम होतं. मी 10व्या वर्गात मी बाउंड्रीवर पास झालो. तर मग पास झालो, आणि मग त्या गावगाड्यामध्ये काय झालं की आम्ही खेळायचो, भरपूर खेळायचो, आणि भयंकर उन्हाळक्या करायचो, उन्हाळक्या. आणि ते खेळणं वगैरे फार अफलातून असायचं. आणि मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मी लोक पाहिले सगळे गावामध्ये, सगळ्या स्वभावाचे लोक. आणि मग एक घटना अशी झाली, मला काही वाचना बिचनाची आवड नव्हती. मी माझ्या मावशीच्या गावाला गेलो होतो एकदा, तर यात्रेला. तर तिथं दुपारी पडल्या पडल्या खाटेवर मला एक पुस्तक दिसलं. ते होतं व्यंकटेश माडगुळकरांचं माणदेशी माणसे. मग ते घेतलं मी, ते वाचायला घेतलं. त्यातली पहिलीच कथा वाचली, झेल्या. ती कथा मला इतकी आवडली, भयंकर आवडली. त्या झेल्यामध्ये मी स्वतःला पाहायला लागलो, आणि मला वाटलं बापरे, हे किती सोपं लिहिलेलं आहे, इथं आपलं गावच आहे, आणि असं सोपं आपणही लिहू शकू, कारण असे लोक आपल्या पण गावात आहेत, असे म्हणजे या प्रकारचे. तर तो पहिला किडा माझ्या डोक्यात पडला, व्यंकटेश माडगुळकरांचं माणदेशी माणसे. मग ते कितीतरी दिवस माझ्या डोक्यात पिंगा घालत राहिलं. त्या पुस्तकामुळे मला वाचनाची आवड लागली. मग मी गावी आल्यावर मला अवांतर जेवढं काही पुस्तकं वाचायला मिळतील ते मी वाचले पुस्तकं. अक्षरशः मी 7वी-8वी मध्ये हिंदीतले उपन्यास पण वाचलेले आहे. ते काही समजायचे नाही समजायचे, पण मला ती वाचनाची गोडी लागली. आणि दुसरीकडे मग माझं चित्रकला एक चांगलं होतं, बऱ्यापैकी होतं. मग ते आम्हाला प्रशिक्षित शिक्षक पण नव्हते, पण ते मुलांना चित्रकलेच्या परीक्षांना बसवायचे. मग मी एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा पास झालो, नंतर 11वी-12वी झालो, आणि 12वी नंतर काय करायचं हा माझ्या पुढे प्रश्न पडला. माझं स्वप्न होतं 8वीत असताना आपण ITI मध्ये वगैरे जावं, आणि मुंबईतच काहीतरी 4-5 हजाराचा आपल्याला जॉब मिळावा, तरच आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थक होईल असं वाटायचं.
पण असं होणं नव्हतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय वाढवून ठेवलेलं आहे कोणी सांगू शकत नाही. मग त्या दरम्यान मला कोणीतरी सांगितलं की चित्रकलेसाठी महाविद्यालय आहेत. म्हटलं बा मला माहित नाही यातलं काहीच. मग मग त्यांनी पत्ते दिलं मला सांगणाऱ्यांनी. मग मी एक ते त्याचं प्रॉस्पेक्ट मागवलं आणि मग चित्रकला महाविद्यालयात दाखल झालो मी, औरंगाबादचं शासकीय कला महाविद्यालय. मग तिथे मी रुळलो मग चित्रांमध्ये वगैरे. तर तिथं काय झालं की आम्ही मग वर्गामध्ये मला मित्र वगैरे चांगले मिळाले. तर एकदा इतिहासाचा पिरियड होता, इतिहासाचा तो पिरियड आम्हाला थोडा बोर झाला. तांबटकर सर होते, प्राध्यापक प्रकाश तांबटकर. मग मी काय केलं की एक कोरा कागद घेतला, त्याचा वर्तमानपत्रासारखा एक फॉर्म बनवला साप्ताहिकासारखा. त्याच्यावर असं ते साप्ताहिकामध्ये जशा बातम्या असतात तशा बातम्या लिहिल्या मी, त्या थोड्या विनोदी ढंगाने लिहिल्या. आणि त्यात एक लेख लिहिला मी. त्या लेखाचं शीर्षक होतं डिस्को डान्सर रावण. म्हणजे त्याच्या खाली लिहिलं की काही संशोधकांनी श्रीलंकेमध्ये उत्खनन केलं तर तिथं रावणाचा महाल आढळून आला आणि त्या रावणाच्या महालामध्ये काही वस्तू आढळल्या, म्हणजे सायकल आढळली. याचा अर्थ रावण त्यावेळेला सायकल चालवत असावा. त्यानंतर त्याच्या एका हॉलमध्ये व्हिडिओ कॅसेट सापडल्या डान्सच्या, ते डिस्को डान्स होता तेव्हा. त्यावरून रावण हा डिस्को डान्स वगैरे करत असावा, असं ते गमतीशीर मी लिहिलं ते. आणि 4-5 कॉलम लिहिलं. आता ते माझे मित्र फार चांगले होते, मित्र म्हणजे खोडकर असतात, खोडकर मित्र चांगले. तर एका मित्राने काय केलं की तो राहिला आणि ते कागद त्यांनी ओढला आणि सरांना तो नेऊन दिला. सर म्हणे हा मानकर हे रिकामे धंदे करत आहे. ते सरांनी पाहिलं आणि ठेवला. तर मग ते पिरियड वगैरे झाला, मग सर निघून गेले. मग मी कॉलेज संपल्यावर त्यांना भेटायला गेलो. म्हटलं सॉरी सर, ह्याच्या पुढे करणार नाही, तो माझा कागद मला द्या. तर ते सर म्हणले की मला वाचू दे रे म्हणे, काय लिहिलं म्हणे, तुम्ही पाहतो जरा मग देतो. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायला गेलो, ते म्हणे मी वाचलंच नाही. मी तिसऱ्या दिवशी गेलो, चौथ्या दिवशी गेलो, ते दररोज म्हणायचे मी ते वाचलंच नाही म्हणे. मग यात 1-1.5 महिना गेला, 1-1.5-2 महिने गेले. आणि 2 महिन्यांनी त्या सरांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलावलं, स्टुडिओ म्हणजे पेंटिंगचा. आणि मला बसवलं, त्यांची बॅग उघडली. त्या बॅगेतून त्यांनी कुठलं तरी एक नियतकालिक काढलं आणि ते नियतकालिक माझ्या समोर ठेवलं आणि ते उघडलं. त्या नियतकालिकामध्ये त्यांनी तो माझा जो लेख होता डिस्को डान्सर रावण, तो त्यांनी छापून आणला होता. आणि ते मला खूप मोठं सरप्राईज होतं. आणि ते सर मला म्हणले की तू लगा लिहू शकतं म्हणे, तू लिही म्हणे. असे गुरु लोक आहेत या जगामध्ये, होते आणि आहेत, अजूनही आहेत. आणि मग मला जाणीव झाली की अरे आपण लिहू शकतो. मग मला खूप आनंद झाला आणि माझं विमान हवेत सैर करायला लागलं. म्हटलं सर मग मी काय लिहू? तर ते म्हणले गड्या ते काही मी सांगू शकत नाही, तो तुझा विषय आहे, तू बघ काय करायचं. मग मी काय केलं की एक मी कथा लिहायला घेतली, कथा. मग ती जवळपास 81-82ची गोष्ट आहे. मग ती कथा काहीतरी प्रचार की थाटाची होती. मुलं हुंडा बिंडा मागतात लग्नाला, त्या मुलींना त्रास होतो त्यांच्या, कसा काहीतरी तो विषय घेतला, ती कथा लिहिणं सुरू केली मी. आणि तुम्हाला सांगतो, मी पहिला पॅराग्राफ लिहिला, मला दुसरा पॅराग्राफच लिहिता येत नव्हता, सुचेच नाही पुढे काय लिहायचं. एक तर तो मी ते शहरी वातावरण होतं आणि शहरी वातावरणाचा मला अनुभवच नव्हता. मग मी ते ठेवून दिलं. मग त्यानंतर मी दरम्यान ATD वगैरे झालो. नंतर मग इंटरव्ह्यू द्यायला लागलो आणि मग इथं आमच्या विदर्भात कारंजा लाड नावाचा तालुक्याचं ठिकाण, इथल्या एका प्रसिद्ध शाळेमध्ये इंटरव्ह्यू दिला. दरम्यान कॉलेजमध्ये माझ्या काही चित्रांना वगैरे प्राइजेस मिळालेले होते. माझा पाठ बऱ्यापैकी झाला आणि या शाळेत मग माझं सिलेक्शन झालं चित्रकला शिक्षक म्हणून 84 साली. मग मी परमनंट झालो आणि परमनंट झाल्यावर मग माझं पोटा पाण्याचा प्रश्न सुटला. मग ती हॉबी जी आहे ती बाहेर यायला लागली आणि मी ती कथा मग बाहेर काढली, जी 1981 मध्ये मी लिहायला सुरुवात केली होती. एकच पॅराग्राफ लिहून झाला होता. मग मी ती बाहेर काढली आणि मग मी लिहायला लागलो. मला ते सुचेच नाही काय लिहायचं. मी खूप प्रयत्न केला, पण मला पुढचा दुसरा पॅराग्राफ लिहिता आला नाही. आणि अचानक मला काय झालं की माझ्या गावातले माणसं आठवायला लागले आणि व्यंकटेश माडगुळकरांचं माणदेशी माणसे पुस्तक आठवायला लागलं. आणि म्हटलं अरे हे अशी लोक तर आपल्या गावात आहेत, आपण या लोकांवर काहीतरी लिहायला पाहिजे. आणि मला मग तो साक्षात्कार झाला असं म्हणा. मग मी काय केलं, माझ्या त्या गावातल्या अनेक घटना माझ्या डोक्यामध्ये होत्या, अनेक. एक गोष्ट माझ्या आईनंच सांग. माझी आई निरक्षर होती, पण तिचं नाव सरस्वती होतं. लाक्षणी करताना हे नाव खरं होतं. ती तिला गोष्टी खूप चांगल्या सांगता यायच्या आणि ती प्रचंड हुशार बाई होती. तिला जगराहाटीचे सगळे गणित माहिती होते आणि ती गाडगे महाराजांच्या विचारांची पाईक होती. ती म्हणायची की आमच्याकडे थोडी शेती होती, माझं वावर विकायचं काम पडलं चालेल, पण माझ्या मुलाला मी शिकवल्याशिवाय राहणार नाही.
मग मग तिनं मला एक गोष्ट सांगितली होती. गोष्ट म्हणजे आमच्या घरचीच होती. तिचे जे आजोबा होते, आजोबा त्यांच्या संदर्भात होती. तिचं पिंपळोद नावाचं गाव आहे दर्यापूर तालुक्यात. तर तिथं यात्रा असायची, यात्रा. तर तिथल्या एका श्रीमंत माणसाने थिएटर विकत आणलं होतं. थिएटर खूप जुनी 1940-35 ची काहीतरी गोष्ट असावी. आणि मग पहिला प्रयोग त्यांनी गावातच केला. मग ती कनाट ठोकली, तो पडदा मांडला, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर, अर्ध्या भागात माणसं अर्ध्या भागात बायका बसल्या, आणि त्याची मग जाहिरात केली सिनेमाची. लोकांनी तोपर्यंत सिनेमा पाहिला नव्हता. मग सगळे गेले. तर माझे आजोबा पण तो सिनेमा पाहायला गेले. माझे आजोबा म्हणजे जवळपास 6.25-7 फूट उंचीचा माणूस, प्रचंड दांडगा आणि पागोटं वगैरे बांधलेलं, आणि त्यांच्या हातात सतत एक सोटा असायचा झाडा. आणि त्या माणसाला खूप दया माया होती, आणि तो रागीट पण तेवढाच. मग हे आजोबा तो पिक्चर पाहत बसले. मग ते सुरू झाला पिक्चर. लोकांनी आयुष्यातला पहिला पाहिलेला पिक्चर त्या गावातल्या. मग त्या पिक्चर मध्ये काय झालं की एक प्रसंग असा आला की त्या सिनेमातली जी नायिका असते ती काहीतरी दळण दळत असते. शेजारच्या बाईचं मजुरीनं आणलेला दळण तिनं ते ओसरीत जातं घालते, ती दळते, त्या ज्वारी वगैरे टाकते. मग त्या बाईची फार गरिबी असते आणि तिला मुलं असतात छोटे छोटे. मग एक मूल रडते आतून, तर ती बाई त्याला पाजायला आतमध्ये जाते. पहाटेची वेळ असते. तेवढ्यात काय होते की त्या ओसरीमध्ये बाहेरचं कुत्रं येते आणि ते कुत्रं दळलेलं पीठ खायला लागतं. ही बाई गेली आतमध्ये. मग या घटनेचा माझ्या आजोबावर फार परिणाम झाला की त्यानं विचार केला की की बैलेकाची आतमध्ये गेली, पोराला पाजायला, आणि कुत्रा आता हे जर हाकललं नाही तर हे पूर्ण पीठ खाते. म्हणून माझ्या आजोबांनी काय केलं की तो सोटा हातात घेतला आणि धाडकन त्या कुत्र्यावर फेकून मारला. त्या कुत्र्यावर म्हणजे पडद्यावर. त्याच्यामुळे पडदा फाटला, त्याचे 2 भाग झाले, आणि तो सोटा बायकांमध्ये जाऊन पडला. सगळी पळापळ झाली, चेंगराचेंगरी झाली, आणि लोक पळत सुटले. ते कणात बिनात सगळी फाटली आणि सगळे लोक घरोघर चालले गेले. आणि हे हे ही घटना मला वाटली की अरे याच्यावर कथा होईल. मग मी त्याच्यावर कथा लिहायला घेतली, आणि ती कथा बाकी मला 8च दिवसात जमली. मग मला प्रश्न पडला की याचा शेवट काय करायचा, कारण कथेला शेवट हवा असतो. मग थोडस मला भान आलं होतं. मग मी शेवट असा केला की दुसऱ्या दिवशी मग ते लोकांना माहिती होते की तो जो सोटा आहे तो या बुड्याने मारला, या आजोबांनी. मग त्याच्यावर लोक चर्चा करायला लागले की त्या बुड्यानं ते सोटा फेकून मारला, बरं झालं, नाही तर कुत्र्यानं पूर्ण पीठ खाल्लं असतं. असा त्याचा एक शेवट केला. आणि ती कथा मग मला पाठवायची होती. बरं, कथा कुणाकडे पाठवायची तेही मला माहिती नव्हतं. मग मला कोणीतरी सांगितलं की पत्रकारांकडे जावं लागते. मग मी इथल्या काही पत्रकारांना भेटलो. मग त्यांना म्हटलं मला कथा द्यायची आहे. तर ते म्हणले ठीक आहे. मग त्यांनी मला तेव्हा नागपूर पत्रिका नावाचं दैनिक होतं, नागपूरहून प्रकाशित होणारा. तर ते म्हणले याची रविवारची पुरवणी असते, त्यात तुम्ही हे पाठवू शकता. मग मी ती पाठवली, आणि 1 महिन्याने ती कथा मग छापून आली. तिचं नाव होतं नवाडी गोट. ही घटना 1985 सालची. आणि मग त्या दिवशी मला इतका आनंद झाला की मला रात्रभर झोप नाही लागली. आणि मग नंतर मी कथा लिहिणं सुरू केलं. मग अखंड 1985 ते माझं अजूनही कथा लिहिणं सुरू आहे, आणि माझी प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता कथा लेखन हीच आहे. मग त्या कथेच्या प्रवासामध्ये काय झालं की मी सुरुवातीला नागपूर पत्रिकेत लिहिलो, आणि मग सगळं माझ्या गावातलं जे वातावरण होतं सगळं ते विनोदी हसून खेळतं जगणं, तो माझ्या कथेचा मी फॉर्म निश्चित केला की दुःख तर आपल्याला आपल्या 5वीला पुजलेले आहेत. मग त्याच्यावर इलाज काय, ते इलाज आहे हसणं. हे टॉनिक आहे, विनोद हे टॉनिक आहे, ते तुम्हाला बळ देते जगण्याचं. मग मी तो फॉर्म निवडला, आणि त्या कथा मग मी लिहत गेलो. मग लिहिता लिहिता मी पहिल्यांदा फक्त नागपूर पत्रिकेत लिहायचो. मग तेव्हा लोकमत नावाच्या दैनिकाची एक पुरवणी असायची, साहित्य जत्रा, आणि त्या पुरवणीचं खूप मोठं प्रेस्टिज होतं. आणि त्या पुरवणीमध्ये फक्त प्राध्यापक आणि डॉक्टरेट लोकांचंच साहित्य छापून येते असा त्यांच्यावर आरोप व्हायचा. मग मी त्या लोकमतच्या पुरवणीला पहिली कथा पाठवली, आणि त्यांनी पण ती पहिलीच कथा छापली. मग लोकमतच्या त्या पुरवणीमध्ये मी खूप लिहिलं. तेव्हा संपादक होते जगन वंजारी. मग ते मला पत्र पाठवायचे, आणि काही कथा ते परत पण पाठवायचे. ते सांगायचे की ही नाही जमली. मग त्यावेळेला मोबाईल नव्हते, मी त्यांना पत्र लिहायचो की माझ्या कथेत काय चुकलं. मग ती चुका सांगायची मला की तुझ्या कथेत हे चुकलं. आणि दरम्यान त्यांनी मला एक पत्र असंही पाठवलं की विदर्भामध्ये उद्धव शेळकेनंतर एक दुसरा चांगला कथाकार उदयाला येत आहे, याचा मला आनंद होत आहे. मला जरा आनंद झाला मग. आणि त्याच दरम्यान डॉक्टर राघव चौरे नावाचे एक समीक्षक आहेत,
त्यांनी माझ्या कथांवर एक समीक्षा लिहिली त्याच साहित्य जत्रेत, आणि त्यात त्यांनी माझा उहापोह केला आणि हे पण लिहिलं की एक ग्रामीण कथा क्षितिजावर एक नवा तारा उदयाला येत आहे. तर त्यांनी मला बळ भेटलं, मग बळ. आणि दरम्यान मग जगन वंजारी हे म्हणायचे की तुझ्या कथा लोकमतच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही नियतकालिकांमध्ये छापून यायला अटकाव असू नये. मग मी विनोदी लिहित होतो, माझ्या जवळपास 30-40 कथा झाल्या. मग मी चौकशी केली की विनोदासाठी सगळ्यात चांगला माध्यम कोणता आहे, तर मग कळलं दिवाळी अंक आहेत. मग दिवाळी अंक सगळ्यात टॉपचा कोणता, तर त्याच्यामध्ये मग मुंबईचा आवाज आणि पुण्याचा जत्रा यांचे नावं मला कळले. मग मी काही लोकांकडे तो पत्ता मागायला गेलो तर लोक म्हणले, काही माझ्या जवळचे लोक, की तुम्ही त्या आवाज जत्रेच्या मागं लागू नका, त्यातले लेखकांचे नाव घ्या म्हणे तुम्ही, ते सगळे तुम्हाला देशपांडे, कुलकर्णी, वराड पांडे, लेले, नेने असे दिसतील, आणि तिथं दुसऱ्या लोकांचं साहित्य छापल्या जात नाही. आता मला तर काही, मला आयुष्यात असं कुठं काही असं आडवं काही आलं नाही कोणी, पण मी म्हटलं जास्तीत जास्त आपली कथा परत येईल, म्हणून मी पहिलीच कथा आवाजला पाठवली आणि आवाजनी माझी पहिलीच कथा छापली. तेव्हा मधुकरराव पाटकर संपादक होते. आणि मग मी कुठं मागं वळून पाहिलं नाही. नंतर मी जत्रेमध्ये पाठवलं, जत्रेमध्ये माझं स्वागत झालं. मेनका प्रकाशन जत्रा, नंतर आता त्यांचा तर मी रेग्युलर लेखक आहे, माझे कथासंग्रह तेच करतात. मग मी खूप लिहिलं, जवळपास माझ्या आतापर्यंत 250 कथा लिहून झाल्या. आणि मग दरम्यान त्या मेनकाच्या जत्रा नावाच्या दिवाळी अंकात पण मी लिहायचो. मग 1992 साली मी त्यांना, बेहेरे संपादक होते, पुवी बेहेरे, मग मी त्यांना पत्र लिहून माझ्या कथा पाठवल्या की माझ्या ह्या 10 कथा आहेत, तुम्हाला आवडल्या तर माझा कथासंग्रह काढाल का. मग बेहेरेंनी मला उत्तर पाठवलं की तुम्ही जर अगोदर विचारलं असतं बरं झालं असतं, आम्ही नवीन लोकांची पुस्तकं काढत नाही कारण ती खपत नाहीत, तर तुम्ही काही दिवस उमेदवारी करा आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही विचार करू. मग 92 नाही, ही गोष्ट आहे 95ची, कारण 92 पासून मी याच्यामध्ये यायला सुरुवात केली जत्रेत. मग 2000 साली बेहेरे वारले, त्यांचं निधन झालं. मग त्यांच्या मिसेसनी आणि मुलींनी ते मेनका प्रकाशन चालवायला घेतलं. त्यांचं मला पत्र आलं की आम्हाला तुम्ही नेहमीसारखं सहकार्य करा. मग मी तिथेही सुरू केलं आणि त्यांना एक पत्र पाठवलं की माझ्या 10 कथा बेहेरे साहेबांकडे पडून आहेत, तर माझ्या कथा संग्रहाचा विचार करावा. त्यांचं उत्तर आलं की ठीक आहे, आम्ही बघतो म्हणाले आणि योग्य वेळी काढू. मग त्यांनी त्या कथा वगैरे वाचल्या आणि त्यांनी पण उत्तर दिलं की तुमच्या कथा वाचायला घेतलेल्या आहेत, तुम्ही थोडं थांबा, उमेदवारी करा, योग्य वेळ पुस्तक काढू. अशा तऱ्हेनं 2006 साली माझा पहिला कथासंग्रह, 2006, त्याचं नाव हेंबाळपंथी, चांगला काढला त्यांनी. मग त्या पुस्तकाचं चांगलं स्वागत झालं. पण मी लिहिणं सुरूच ठेवलं, पुस्तक येवो न आपलं लिहिणं काम आहे, मग ते गेलं. मग दरम्यान मी पत्रकारिता पण केली. दैनिक सकाळमध्ये मी 2002 ते 7 असं पत्रकारिता करायचो. मग 6-7 मध्ये मी सोडली पत्रकारिता. मग दरम्यान काय झालं की सकाळनी मला एक कॉलम लिहायला दिला, रट्टा नावाचा. म्हणजे ग्रामीण जीवनातलं, आमच्या विदर्भातली भाषा वराडी आहे. तुम्ही जे बोलता ना, मले तुले काय होय बे असं बोलतात आमच्याकडे, तर ती बोली आहे आमची. जशी तुमची माणदेशी बोली आहे साताऱ्याकडे, सांगलीकडे, तशी आमची वराडी बोली आहे. तर मी त्याच्यामध्ये लिहायचो. मग तो माझा ते कॉलम जो होता रट्टा नावाचा, तो त्याच्यामध्येच होता आणि माझा फोटो असायचा आणि खाली नंबर. मग 2007 मध्ये एक भाग वाचून मला एक फोन आला एके दिवशी. हॅलो, अशोक मानकर बोलता? म्हटलं हो. तिकडून आवाज आला, मी भारत गणेश फुरे बोलतो. म्हटलं कोण भारत गणेश फुरे? तर ते म्हणले की मी पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये काम करतो. अरे म्हटलं, तुम्ही आहे ते आहे का? कारण मी फारसे सिनेमा सिरियल काही पाहत नव्हतो. सिनेमे वगैरे पाहायचो, नंतर बंद केले. तर आता तेव्हा भारत गणेश फुरे पण स्ट्रगल करत होता. मला माहिती असेल, चला हवंय त्यामध्ये तो त्याचा रोल असतो कॉमेडीचा. तर मग म्हणले की सर तुमचं ते मला आवडलं, तुमचं प्रकाशित काय काय झालेलं आहे, पाठवा काय आहे. तर मग मी त्यांना ते पुस्तकं, कथा वगैरे सगळ्या पाठवून दिल्या मुंबईला. मग आमचं नेहमी बोलणं सुरू झालं. मग ते म्हणाले की तुमच्या कथांमध्ये नाट्य आहे, कथेच्या थीम आपल्या सिनेमाच्या कथांच्या थीम आहेत, तर तुम्ही जरा या इकडे. मग त्यांनी एक दिवस मला मुंबईला बोलावून घेतलं घरी. त्यांची तेव्हा मिसेस तेंडुलकर नावाची सिरियल सुरू होती हिंदी. त्यांनी मला त्या सेटवर नेलं, सिरियल, कथा, सिनेमा कसा लिहितात त्याचे ते बाडं दिले, समजून सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही लिहा म्हणे सर, प्रयत्न करा. या इंडस्ट्रीमध्ये कोणी कोणाला मदत करू शकत नाही, आपली वाट आपल्याला चोखाळावं लागते, पण तुम्ही काहीतरी करू शकाल. मग तो किळा डोक्यामध्ये त्यांनी टाकून दिला. मग माझ्या मुंबईला चक्रा सुरू झाल्या, येणं जाणं सुरू झालं. मग 2011 मध्ये मला प्रकाश जाधव नावाचे निर्माते दिग्दर्शक भेटले.
तर मग माझा विद्यार्थीच होता, त्यांनी माझा परिचय वगैरे करून दिला. मग तर ते म्हणले, अरे हा, मी तुमचं नाव ऐकलंय, तुमच्या काही कथाही वाचल्या आवाजमध्ये. तर मला यार म्हणे, एक सिरियल माझी सुरू होत आहे, तुम्ही सिरियल लिहून द्याल का मला? माझी वन लाईन तयार आहे. तर मी म्हटलं, साहेब मी सिरियल लिहिली नाही, पण मी प्रयत्न करतो. ते म्हणे, काही कठीण नसतो लेखकाला लिहिणं, तर तुम्ही स्टुडिओ यामध्ये या म्हणे. मग मी त्यांच्या माहीमच्या स्टुडिओत गेलो. त्यांनी त्याची वन लाईन सांगितली आणि प्रत्येक भाग कसा असावा, सीन किती वेळाचा काय, ते थोडं समजावून दिलं. आणि मला ताबडतोब पाहिजे म्हणे. मग मी नंतर, माझा मुलगा पुण्याला शिकत होता, मी त्याच्याकडे आलो आणि मी थोड्याशा सिरियल पाहिल्या होत्या, मी जास्त नव्हत्या पाहिल्या. मग मी 3 भाग लिहिले आणि त्यांना मेल करून पाठवून दिले जाधव साहेबांना. त्यांचा फोन आला ताबडतोब, की तुम्ही ताबडतोब सुरू करा, मला आवडलं. म्हटलं, नाही साहेब, अजून मला 2-3 तुम्ही भाग पाहा मग सांगा. अहो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. मग मी अजून 2-3 भाग लिहिले, ते पण त्यांना आवडले. आणि 2012 मध्ये माझी मायेची सावली नावाची सिरियल डीडी सह्याद्रीवर सुरू झाली. ती जवळपास 1.5 वर्ष चालली. मग तर त्याच्यामध्ये आम्ही TRP मध्ये 1 नंबरला गेलो होतो काही दिवसात. मग त्याच दरम्यान जाधव साहेबांचं पिक्चरचं काम सुरू होतं, आम्ही चमकते तारे नावाचा. मग ते म्हणलं, यार मला की नाही या पिक्चर मध्ये थोडस विनोद टाकायचा आहे, विनोदी वाढवायचा आहे आणि एक विनोदी पात्र क्रिएट करायचं आहे, आणि हा पिक्चर थोडासा मला रिराईट पण करून पाहायचा आहे. मग त्यांनी सिनेमाचं पण सांगितलं. मग मी ते सगळं बाळ घरी आणलं, तो पिक्चर रिराईट केला, एक पात्र क्रिएट केलं नवीन भारत जाधवसाठी, आणि ते लिहिलं आणि त्यांना ते पण आवडलं. मग त्याच्यामध्ये संवाद लेखक म्हणून माझं नाव आलं आणि 2012-13 मध्ये तो पिक्चर पण रिलीज झाला. मग त्याच्यानंतर बाकीचं मला मिळत गेलं. मग दरम्यान माझे बाकीचे कथासंग्रह पण आलेत. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या काही कथा वाचून मला वाचकांचे फोन यायचे, की तुम्ही नाटक का लिहित नाही? तर म्हटलं, नाही यार, तो नाटकाचा फॉर्मच मला आवडत नाही, त्याला एक बंधनं खूप, आणि त्या बंधनामध्ये मला लिहिणं काय आवडत नाही. मग एके दिवशी मला एक त्या चौफुला नाटकाचे असिस्टंट डिरेक्टर कदम साहेब, त्यांचा फोन आला. माझी एक कथा होती, त्या कथेवर, तर एवढ्या माणसाचा फोन आला. मग मी विचारात पडलो. मग मी ते नाटक लिहायला घेतलं. त्याचं नाव होतं केस नंबर 85. मी ते नाटक लिहिलं, मन लावून लिहिलं. आणि त्याच दरम्यान मग त्या कथांमुळे मला अभिजित झुंजारराव नावाचा नाटककार भेटला. तो पण म्हणला, की सर तुमच्या 2 कथांवर मला एकांकिका करायच्या आहेत. म्हटलं, बा ठीक आहे. मग मी त्याला ते लिहून दिल्या. आणि सलामीलाच माझी माकड नावाची एकांकिका होती, आणि सलामीलाच मला त्या एकांकिकेला पहिलं पारितोषिक मिळालं, आणि आमच्या त्या पूर्ण एकांकिकेला 10 पारितोषिक मिळाले. मग त्याच दरम्यान अखिल भारतीय नाट्य स्पर्धेची जी स्पर्धा आली, त्या स्पर्धेमध्ये मी माझं केस नंबर 85 हे नाटक पाठवलं. त्याला मला स्टेट लेवलचं पहिलं पारितोषिक भेटलं. नंतर मग देवाघरचं पाणी केलं अभिजितनी, ते पण बोली भाषेत सादर केलं मुंबईच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये. अंतिम फेरी होती, त्याला पण मला दुसरं पारितोषिक भेटलं. आणि मग माझं, आणि हे सगळं माझ्या कथेवरचं मला मिळालेलं बोनस होतं, माझी प्रायोरिटी कथा. मग त्यानंतर मी काही माहितीपटांचं लेखन केलं, हे नाटकं वगैरे. तर असा सगळा प्रवास सुरू. आणि मग या सगळ्या याचं मग रिटर्न काय, तर मी कधी अपेक्षा केली नव्हती की मला हे मिळेल काहीतरी. आणि मग 2017 मध्ये तोही दिवस आला, की ज्या दिवशी माझी कथा बालभारतीला 7व्या वर्गामध्ये पाठ म्हणून आली. तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान, सगळ्यात मोठा पुरस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की आपणाला गचक अंधारी ही जी कथा आहे, ही कथा कशी सुचली? गचक अंधारी ही कथा कशी सुचली? आता खरं, ही कथा मी नागपूर पत्रिकेच्या त्या याच्यामध्ये लिहिली होती, त्या साप्ताहिकामध्ये. आता त्या मला बरेच लोक, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा आहे की गचक म्हणजे कुठलं तरी गचका भेटणे, म्हणजे थांबणे, अडखळणे. गचकणे याचा अर्थ म्हणजे त्याचा मृत्यू होणे हा पण अर्थ आहे. पण एखादा खड्डा बिड्डामध्ये आला, त्याला आपला गचका बसतो. गचका म्हणजे गाडीचं चाक आहे, ते अडकतं. गचकणे म्हणजे थांबणे. आणि अंधारी म्हणजे अंधारा हे काळा रंग आहे, दुःखाचं प्रतीक, भीतीचं प्रतीक. म्हणजे असं एखाद्या अंधारामध्ये एखादा गचका बसणे, थांबणे, असा तो काल्पनिक प्राणी म्हणजे गचक अंधारी. वास्तविक तसा कुठलाही प्राणी नाहीये, आणि ते नाव पण काल्पनिक आहे. जसं तुमच्यामध्ये बागुलबुवा आहे, बागुलबुवा. लहानपणी म्हणायचे आम्हाला, हे मुलं वगैरे बाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांना एक भीती घालवली जायची, की धरण्यावाले सुटले, म्हणजे पकडून नेणारे लोक सुटलेत, मुलांनी बाहेर जाऊ नये. मग दुसरं आलं बाहेर, भोंग्या आला, भोंग्या. मग ते लहान मुलं भ्यायचे ते.
असा लहान मुलांना भीती घालणारा प्राणी म्हणजे गचकंधारी. गचकंधारी ही कथा आपणाला कशी सुचली? हा, तर मी सांगितलं तुम्हाला की ते लहान मुलांना जी भीती दाखवण्याची एक पद्धत आहे, तर त्या पद्धतीमध्ये ती सुचली कथा. खरं म्हणजे मी ते थोडीशी लहान मुलांसाठी होतो, मी ते पुस्तकात घेणार पण नव्हतो. पण एक माझा गचकंधारी नावाचा तो कथा संग्रह आहे, त्या ते शीर्षक मला जरा कॅची वाटलं, ते आकर्षक वाटलं, म्हणून त्यात मी ती कथा घेतली आणि म्हणून ती आली. तर ते काही नाही, प्राणी थोडेसे त्यात घेतले. आणि प्राणी हे जनरली या हिसाब नीतीच्या वगैरे कथा आहेत त्यामध्ये प्राणी बोलतात. तर हे प्राणी आपल्या वऱ्हाडीमध्ये कसे बोलतील तो एक प्रयोग करून पाहिला मी. आणि आता कुठली कथा कशी सुचली हे याचं उत्तर देणं फार अवघड आहे. ते लेखकाच्या डोक्यात काही पण कल्पना येत राहतात. त्या म्हणतात ना, माणसाने जेवण करावं पण भटारखाना पाहू नये, तशी ती प्रोसेस आहे. तर ते मग त्या काही डोक्यामध्ये त्याच्यावर चिंतन मनन करायचं आणि काहीतरी विनोदी निर्माण होईल अशी त्याची सुसंगती लावायची. सर, या कथेची भाषा शैली याबाबत काय सांगाल? कथेची भाषा शैली. नाही, भाषा शैली आता खरं म्हणजे कसं आहे की लहान मुलांचं विश्व आहे ते सगळीकडे सारखं आहे. मुलांना कथा ऐकायला मिळते वगैरे वगैरे. पण एक त्यांची जी बालसुलभ वृत्ती असते की त्यांना लहानपणी भीती दाखवल्या जाते, भीती, त्यांनी हट्ट करू नये म्हणून. मग अशा हट्टावर आळा घालण्यासाठी, त्या मुलाला घाबरवण्यासाठी एक बाप काय युक्ती करतो त्याची ती गंमत आहे. आणि ती सगळी बोली आमची वऱ्हाडी बोली आहे. वऱ्हाडी काय हिडकवून राहिला का, नखरे करून राहिला का, असे खूप गमती जमतीशीर आमच्या ते प्रत्येक बोलीचा एक लहेजा असतोच, तर तो लहेजा त्याच्यामध्ये वापरला. आता तुम्ही, मला वाटतं तुम्ही सगळे सांगलीमधले, तुम्ही आमच्याकडे आले नाहीत. आता तुम्ही जर इकडे आलं तर तुम्हाला त्यातली मला सुद्धा माडगुळकरांच्या कथेमध्ये जे वाचायचो मी, त्या भाषेचं मला खूप आकर्षण होतं की अरे, ही भाषा आपण ऐकायला पाहिजे. मागच्या वर्षी सांगलीला त्या भिलवाडीला एका कार्यक्रमाला आलो होतो. रवी राजमाने माझे मित्र आहेत, मी त्यांनाही म्हटलं मला तिकडचे माणसं पाहायचे आहेत. तर ती माणसं मला जवळून पाहायला मिळाली, मला आनंद झाला. कारण बोली काय असते की ही भाषेचं मूळ आणि कूळ असते. अगोदर झरा जन्माला येतो, नंतर त्याची नदी बनते, नंतर समुद्र. तर बोली ही मूळ असते, मूळ. कारण अगोदर माणूस तो बोलायला शिकत नाही, तो आ करतो, नंतर बोली जन्माला येते आणि बोलीनंतर भाषा जन्माला येते. तर बोली ही हृदयाची भाषा असते, हृदयाची. त्यामुळे ती जास्त अपील होते. आणि मग त्या बोलीमध्ये काही म्हणी वगैरे आहेत, त्याचे हेल असतात, त्यातली काही खुमासदारी असते, तर ती एक मजा राहते. तर ती त्या कथेमध्ये मग आणण्याचा प्रयत्न केला. सर, गचकंधारी या कथेमध्ये सखू, सदा आणि गजानन, गचकंधारी या पात्रांबाबत काय सांगाल? आणि आता हे असे पात्र आमच्याकडे, हे खरं म्हणजे हे सगळे हाडा मांसाचे लोक आहेत, हे सगळीकडे असतात. तर लेखकाला काय करावं लागतं की ते जे कॅरेक्टर आहे तसा माणूस त्याच्यामध्ये बसवावा लागतो, की तो माणूस त्यावेळेला कसा वागेल, आणि मग ते पात्र खुलवावं लागतं. तो पात्र ते कसं बोलेल, काय बोलेल. आता साधारणतः तो माणूस साखरमान्या माणूस, त्याचा गाळगे मळके तयार करण्याचा धंदा, तर त्याचं भाव विश्व कोणतं तेवढंच की ते घरी गाळगे मळके तयार करायची आणि आपलं बाजाराला जायचं. असे लोक पापभिरू आणि गरीब लोक असतात. मग आता ते असं जर गंमत झाली आणि त्याला मध्येच जर वाघावर बसायचं काम पडलं तर तो माणूस खूप घाबरेल. मग ते, आणि मुलं काही गोष्टींना फार घाबरतात. आता याची एक गंमत सांगतो तुम्हाला. एक माझी नातेवाईक मुलगी आहे, तिचा मुलगा फार खोडकर होता, प्रचंड खोडकर, तो कशालाच भ्यायचा नाही. म्हणजे ते जर दुसऱ्यांकडे गेले तर त्यांना ते टीव्ही वगैरे झाकून ठेवायला, कारण तो काय हातात आलेलं फेकून मारायलाचा भरोसा नसायचा, तो इतका भ्यायचा. मग मग त्यांना एक सोल्युशन सापडलं त्यावर. तो मुलगा एका गोष्टीला भ्यायचा, आपलं ते हेल्मेट असतं ना, गाडीचं हेल्मेट, ते हेल्मेट दिसलं की तो आईजवळ पळून जायचा. आणि मग त्यानं त्या खोड्या केल्या की त्याला ते हेल्मेट दाखवायचे. त्या हेल्मेटला त्याला समज येईपर्यंत तो घाबरला. आणि एकदा तर अशी गंमत होती, ते पुण्यात राहतात, ते एकदा त्याला समोर गाडीवर बसून काहीतरी रस्त्याने चालले, ते समोर एक हेल्मेट घातलेला माणूस आला, तो पाहून एवढा घाबरला की ते गाडीवर पडणार होते, पण त्यांनी ब्रेक वगैरे मारला म्हणून जमलं. तर त्या मुलांमध्ये अशी काहीतरी एक भीतीची पण कल्पना असते, तर ती लेखकाला थोडीशी कॅच करावी लागते. तर ती गंमत म्हणून मी कॅच केली.
आणि जे मुलांना माहिती नाही, काहीतरी वेगळं वाटते, मला ते मुलं घाबरतात. आता अनेक ठिकाणी मुलं तुम्ही पहा की ते त्यांना ते आजारी वगैरे पडले तर आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरला घाबरत नाहीत, पण ते इंजेक्शनला घाबरतात, प्रचंड भीतात. आणि मग अनेक ठिकाणी जर मुलगा ऐकत नसेल तर ते बघ डॉक्टर आले म्हणते, ते तुला सुई टोचतात म्हणते. तर त्याला ते मुलं इतके घाबरतात जसे या गचकंधारीला घाबरतात. तर ती एक गंमत आहे. सर, गचकंधारी हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याकडे बोलला जातो का का तुम्ही नाही नाही काल्पनिक नाही नाही पात्र ते नाही बोलला निर्माण नाही. केलं आहे? नाही नाही नाही, मीच केलं. हा, तुम्हाला म्हटलं मी गचक म्हणजे कुठेतरी एक थांबणे, स्टॉप. हा. म्हणजे एक गाडी चालली आहे, मध्ये मोठा खड्डा आला तर त्या वाहनाला गचका बसेल, म्हणजे तो थांबेल, उसळेल ते वाहन असं. आणि अंधारी म्हणजे अंधार, म्हणजे म्हणजे थांबवणारं, घाबरवणारं, तुम्हाला जागच्या जागी खिळवणारं. आणि अंधारातलं असं काहीतरी म्हणजे ती गचक अंधारी. तो नवीन शब्द आहे, तो तुम्हाला विश्वकोशामध्ये शब्द सापडणार नाही. नाही, तो बालभारतीच्या पुस्तकामध्ये आपली जेव्हा गचकंधारी ही कथा समाविष्ट झाली तेव्हा नेमकं त्या क्षणी आपल्याला काय वाटलं, तो क्षण? तो सगळ्यात मोठ्या आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी, सगळ्यात मोठा. कारण मी जेव्हा धडे वाचायचो तर ते धड्यांमध्ये इतका रमायचो. मग त्यातले लेखक, त्यांचे फोटो असायचे, वर्णन, ते ते आम्ही मन लावून वाचायचो. आणि मला लेखकांबद्दल प्रचंड आदर होता, आदर. आणि हे खरं सांगतो, मी माझ्या स्वप्नातही पाहिलं नव्हतं मी. कारण हे सगळ्यात खूप मोठं स्वप्न आहे. तर त्यावेळेला मला प्रचंड आनंद झाला, प्रचंड म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हणजे माझ्या एखाद्या सिनेमाला मोठा पुरस्कार मिळेल तेवढा मला आनंद होणार नाही, तेवढा त्या बालभारतीने झाला. कारण तुमचे ते मुले घरोघरी पाठ वाचतात, त्याचा अभ्यास करतात, याच्यापेक्षा अधिक मोठा कोणता आनंद. आणि त्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये ती जी कथा आहे म्हणजे ती मोठी आहे. माझा गचकंधारी नावाचा कथा संग्रह आहे, त्यात ती मोठी आहे कथा. पण बालभारतीने मला ती छोटी करून मागितली होती. त्या कथेमध्ये अजून पुढे खूप गमती जमती आहेत. ती 3 पात्र, त्यांची अजून काय फजिती होते ते आहे. पण बालभारतीसाठी म्हणून तो पाठ मला छोटा करून द्यावा लागला. पण तो आनंद अवीट, मला तेवढा मोठा आनंद आतापर्यंत आयुष्यात कुठलाही मिळाला नाही. तो सगळ्यात पहिला, माझी पहिली कथा छापून आली तो. आणि दुसरी गोष्ट, मला माझा पाठ आला तो. आणि खरं म्हणजे मी जवळपास 1984 ते आतापर्यंत लिहित आलो. 84 म्हणजे मला 32 वर्षानंतर, म्हणजे मी कुठल्याही अपेक्षेनं लिहित नव्हतो. आणि लेखनामध्ये काही फारसे पैसे मिळत नाहीत, फार कमी मिळतात. तर मला असं वाटतं की मी जे त्याला वाहूनच घेतलं मनानं. कारण शाळा झाली आणि घरी आलो की मी फक्त लिहायचं काम करायचं, घरचे दैनंदिनीचे कामं करायचे आणि लिहिणं. तर मला असं वाटतं की ती जी प्रतिभा आहे किंवा ती जी सरस्वती आहे लाक्षणिक करताना, तिने माझी परीक्षा पाहिली आणि कदाचित मी त्या परीक्षेत थोडा पास झालो असावं. माझी मेहनत वाया नाही गेली, मला म्हणायचं. आणि या क्षेत्रामध्ये पण म्हटलं जाते, तुमच्यात काहीतरी आहे ना, तुम्ही काम करत राहा. तुमचं काम जर योग्य असेल, चांगलं, तुम्हाला एक दिवस त्यातला पारखी मिळतो आणि त्याची कुठेतरी किंमत, कदर होते. विद्यार्थ्यांनी कधीच विसरू नये. आणि दखल घेणारे लोक असतात समाजामध्ये, ते मी सांगू इच्छितो. सर, वऱ्हाडी भाषेमध्ये 1-2 वाक्य आपण बोलाल का? आपल्या भाषेमध्ये, वऱ्हाडी भाषा. मला एखादं वाक्य सांगा तुम्ही. आता वऱ्हाडी तर फार फ्लेवरची भाषा आहे, नाही, कुठले वाक्य बोलू? तुम्हाला जे आवडेल ते 2 वाक्य. आमच्या आता विद्यार्थ्यांशी तुम्ही याला बोलायचं आहे, वऱ्हाडी भाषेमध्ये तुम्ही बोला. हा, आता आमच्याकडे कसं आहे, बाप मुलाला रागवतो की नाही, मुलाला रागवतो तर ते म्हणते काय व्हाय सायाच्या, असं म्हणतो. आणि मुलं जर फार हट्ट करत असतील वगैरे तर ते काय म्हणते, हो सायाच्या, तुला हिडगावून राहिला का रे, तुला ऐकून येत का रे, हेमाळ्या म्हणते, तुला मी मगापासून सांगून राहिलो, तुला दाखवू काय बाबू गंमत, तुला रट्टे द्यावं लागतं, रट्टे एक दिल म्हणते, तुला आलं का होपकाळात तर पाणी नाही मागणार तू, हो असे बोलतात. आणि तू मला काय समजून राहिला म्हणते बाबू, हो मी लय खतरनाक माणूस हा म्हणते. अशा सारखे लोक बोलतात आमच्याकडे. एक माझ्या गावात त्याची एक थोडी गोष्ट सांगतो. एक टेलर होता, त्या टेलरला एक बोलायची सवय होती की त्याच्या आसपास जर कोणी काही बोलत असलं
तर प्रत्येकाला सवय असते की नाही, जसं शिक्षक म्हणतात आलं का लक्षात, आलं का लक्षात, समजलं का, समजलं का. तर त्याला जर कोणा काही सांगितलं, एखादी गोष्ट सांगितली, घटना सांगितली, तर त्याला एक सवय होती की बा मॅथ तुला पहिलंच सांगितलं होतं. म्हणजे जर त्याला सांगितलं की बा आज मुंबईमध्ये इतका पाऊस झाला की पुण्यामध्ये वाहन वाहून गेलेत, मॅथ तुला पहिलंच सांगितलं होतं म्हणे. आणि हवामान खात्यानं अंदाज सांगितलाय की अजून 5 दिवस पाऊस येणार आहे म्हणे, मॅथ तुला पहिलंच सांगितलं होतं. तर ते त्याला अशी सवय होती. मग एक दिवस काय झालं की त्याचे मित्र, चांगला मोठा माणूस होता, त्याचे मित्र आले जवळ, हे काय लावलं म्हणे मॅथ तुला, काय माहित असते म्हणलं का तेव्हा म्हणे, आपल्या गावाच्या बाहेर कधी काही पाहिलं नाही, अकोल्याला गेला नाही, आणि काय लावलं म्हणे मॅथ तुला पहिलंच सांगितलं होतं, मॅथ तुला. तू म्हणे काय राहायचं म्हणे, मला सवयच पडली म्हणे तशी, मी लय प्रयत्न करतो, लय ट्राय करतो, पण माझ्या तोंडातच येते म्हणे ते. म्हणलं घरी सगळे जण सल्ला करतात म्हणे, बायको लेकरं, तर ते लोक म्हणले काय सवय मोड म्हणे, आता तुझ्या पोरपुरी लग्नाला आली म्हणे, तुला ही निवई येतील म्हणे, तर ते सवय आता मोडील की मेल्यावर सवय मोडील, आपण मॅथ तुला पहिलंच सांगितलं. असे लोक आमच्याकडे बोलतात. सर, या प्रसंगी गजकंधारी या पाठाच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना नेमका कोणता संदेश द्या? पाठाच्या निमित्तानं संदेश असा देईल की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज असतात. ती गजकंधारी म्हणजे काय, अज्ञानामुळे घडून आलेलं नाट्य आहे ते. अज्ञान फार वाईट असतं, आणि अशा अनेक गजकंधारी आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या असतात. तर अज्ञान दूर करा. अज्ञान म्हणजे ती गजकंधारी नाही आहे हे आपल्याला माहिती होईल. हा त्या पाठातला पण संदेश आहे. आपण ज्ञान मिळवायचं, जगामध्ये अनेक प्रकारची माहिती आपण ती मिळवत राहायची, आणि वाचन करायचं, भरपूर वाचन करा. जगामध्ये सगळ्यात चांगला छंद कुठला असेल तर तो वाचनाचा आहे. सिनेमा मालिका पाहण्यापेक्षाही प्रचंड आनंद तुम्हाला वाचनामुळे मिळतो. कारण वाचनामध्ये काय होते, तुम्ही एखादा सिनेमा पाहता तर तो त्या दिग्दर्शकाच्या डोळ्याने पाहता, तुम्ही सिरियल पाहता तर ते त्या दिग्दर्शकाचं माध्यम असते, पण तुम्ही एखादी गोष्ट वाचता तेव्हा तुमच्या डोळ्यांनी मनाने वाचता. म्हणजे तुमच्यातला दिग्दर्शक ते पाहतो, तुमच्यातला फोटोग्राफर ती पाहतो, तुमच्यातला समीक्षक परीक्षक ती पाहतो, आणि एका वेगळ्या विश्वामध्ये आपण जातो. आणि जीवनामध्ये रसिक असणं फार महत्वाचं आहे. हो, मी नेहमी सांगत असतो की पैशामुळे कदाचित तुमचं पोट भरेल, पण पैसा तुम्हाला जगवू शकेल याची शाश्वती नाही. तुम्हाला जगणं रसिकताच शिकवते, आणि म्हणून अगोदर रसिक बना, गरजा मर्यादित ठेवा. आणि रसिकता हा खूप मोठा पैलू आहे. रसिकता तुम्हाला आयुष्यात कधीही एकटं ठेवत नाही. तुम्ही वाचनाची सवय लावा, तुम्हाला 4 लोक नाही भेटलेच चालतील, ते पुस्तकं तुम्हाला प्रचंड आनंद देतील. आणि दुर्दैवानं सध्याची पिढी या मोबाईल वगैरेच्या मागे लागली आहे, तर त्याच्यामध्ये तेवढा आनंद नाहीये. तो आनंद सगळा वाचनामध्ये आहे. आता मी अजून एक उदाहरण सांगेल. या कोरोनानं सगळ्यांनी आपल्याला घरात बंद केलं, लोक कंटाळले, मग सिरियल सिनेमा तेच ते पाहून. तर या पिरियड मध्ये आपल्याकडे दिवाळीला एक संस्कृती आहे मराठी लोकांची, आपण दिवाळी अंक काढतो. तर मे महिन्यामध्ये अशी कंडिशन होती की दिवाळी अंक काढायचे की नाही, कोण जाहिराती देणार, काय करणार, कसं करणार. पण मग त्या लोकांकडे जून जुलै पर्यंत असे व्ह्यू गेले की लोक आता वाचनाला म्हणजे हे आहेत, आसुसलेले आहेत. काहीतरी वाचायला पाहिजे लोकांना, आता घरून बसल्या कंटाळा आला, त्यांच्याकडे ते व्ह्यूज गेले, आणि ते सगळे लोक दिवाळी अंक काढायला लागले. म्हणजे किती मोठं वाचनाचं महत्व आहे त्याची जाणीव या कोरोनानं करून दिली. तर जवळपास सगळे दिवाळी अंक निघत आहेत. तर लोकांना त्याचं महत्व कळलेलं आहे. म्हणून वाचा भरपूर. आणि वाचा म्हणजे कुठलं, तर आता साहित्य खूप अनेक प्रकारचं आहे, पण जे चांगलं आहे, काहीतरी बोधप्रद आहे, काहीतरी नवीन माहिती देणार आहे, असं साहित्य वाचा. हा संदेश देईल. मॅडम, मी प्रतिक्रिया देते. नमस्कार सर, मी सदिच्छा चंद्रकांत. हा, बोल. मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करते. माननीय अशोक मोंडके सर यांनी आज आम्हाला त्यांचं खोडकर बालन सांगितले. जेवढं अधिक वाचन कराल तर चांगले लिहिता येईल, हा संदेश त्यांनी आम्हाला दिला. विनोदी लेखन करायला माणसाचा स्वभावही विनोदी असायला हवा, आणि तसा स्वभाव सरांचा आहे हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवते. सर, आपले विवेचन मला खूप आवडले. आम्हीही भरपूर अवांतर वाचन करू असा मी आपल्याला शब्द देते. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात. आता या मुलीवर मी थोडस बोलतो अजून. मी या सगळ्या मुलांना सांगतो, मी शाळेमध्ये अतिशय भित्रा मुलगा होतो. भित्रा म्हणजे मला पुढे येऊन बोलायची फार भीती वाटायची.
आणि मी अगोदरही सांगितलं की आमच्याकडे गरिबी खूप होती. आमचे कपडे एकच ड्रेस असायचा, साबण नसायचं, ते काहीतरी सोडा, त्या सोड्याने धुवायचे, त्याला कधी प्रेस नाही, चुरगळे पडलेले, आणि मग ते कपडे वितळायचे. आणि मीच नाही, असे खूप मुलं होते वर्गात. आम्ही सगळ्यात शेवटी बसायचो. आणि मी शाळेत असताना कधीही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही. प्रचंड भीती वाटायची समोर यायची. त्याचा पुढे फार त्रास झाला. आता दुसरी गोष्ट, मी विनोदी लिहितो खरं, पण नंतर मी जेव्हा विनोदी लिहायला लागलो, माझ्याकडे पाहून अनेक लोकांना खरं वाटत नाही मी विनोदी लिहितो म्हणून. कारण विनोदी माणसाचा चेहरा फार हसरा आणि विनोदी असतो, असं काही लोकांचं मत आहे. पण मी त्याला वेगळं आहे. मग सुरुवातीला मला लोक बोलवायला लागले बोलायला, तर पहिली माझी फार फजिती झाली. मग मी पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलो ना, खूप घाबरलो होतो मी, मला घाम फुटला होता. आणि माझी कथा विनोदी असून एकही श्रोता हसला नाही. मग मी तेव्हा कानाला खडा लावला की आपण, काही लोक बोलायसाठी जन्मतात, काही लोक कदाचित लिहायसाठी. म्हटलं बा, बोलणं हा आपलं विश्व नाहीये. आणि आता मी शिक्षक वगैरे होतो ठीक आहे, पण वर्गात बोलणं वेगळं, स्टेजवर वेगळं. मी कानाला खडा लावला, आता बोलणार नाही. आणि ते विनोदी तर खूप कठीण. पण जगात काही चांगले लोक आहेत, असतातच. त्या लोकांनी मला पुन्हा ओढलं, खेचलं आणि बोलायला बाध्य केलं. आणि नंतर मग ते जमलं मला. हळूहळू मी धीट होत गेलो. आणि मग तोही दिवस आला की किती गंभीर श्रोते असोत, त्यांना मी प्रचंड हसवलं. तर आणि हसवणं कठीण आहे, रडवणं फार सोपं आहे. 2 झापडा मारल्या तर कोणी रडेल, पण हसवायला खूप त्रास लागतो. आणि जो विनोदी लिहितो ना, लोकांना वाटते विनोदी लिहिणं, पण विनोदी लिहिणं कठीण आहे. त्या लेखकाला रडावं लागते अगोदर, फार गंभीर होऊन विचार करावा लागतो, आणि मग ते लिहावं लागते. आणि आता या मुलीनं विचारलं मला, आम्ही इतके बुजलेले आणि दुर्मुखलेले असे आम्ही स्वप्नही पाहत नव्हतो, आणि सगळी प्रतिकूलता. पण त्या प्रतिकूलतेला आम्ही रडत कुळत बसलो नाही, त्याला फेस करत गेलो. आणि त्या प्रतिकूलतेमुळे पुढे फायदा असा झाला की याच्यापेक्षा वाईट काय येणार आहे आयुष्यात. त्याच्यामुळे मग आयुष्यात किती वाईट प्रसंग आले तरी त्याला मी फेस करत गेलो, कुठं डगमगलो नाही का नाही. मला कोणीही सांगणारं नव्हतं, मी सगळं ते एरर अँड ट्रायल, म्हणजे या बेसिसवर चुकत राहायचं, शिकत राहायचं, चुकत राहायचं, शिकत राहायचं, असं सगळं करत आलो. आणि मग त्याचा एक फायदा झाला. मी मुलांना पण सांगेन, एखादी कुठली तरी कला जोपासा, कला. आणि प्रत्येक बालकामध्ये एक ना एक कला असते. ते त्याच्यामुळे काय होते की एक जीवनामधला आनंद मिळतो, एक जगाकडे पाहण्याची दृष्टी मिळते. आता मला चित्रकलेचा फायदा असा झाला की त्या कथेमध्ये जे प्रसंग उभे करायचे असतात त्याचा फायदा होतो. आता त्या मुलीनं म्हटलं गावातले ते प्रसंग, त्या ते ते लोक बोलायचे कसे, वागायचे कसे, ते सगळं दिसते मला अजूनही. मग त्यांच्या हालचाली टिपताना वगैरे अनेक लोक म्हणतात की तुमची शैली चित्रमय आहे, तर तो चित्रकलेचा फायदा. आणि मग जे म्हणतात ना, आनंदाचे क्षण, आपण एखाद्या कलेला वाहून घेणं हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि मग तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, मी 2017 मध्ये निवृत्त झालो आणि लेखनानं प्रचंड आनंद दिला, प्रचंड. माझ्या नोकरीमुळे माझी पोटापाण्याची सोय झाली होती, पण लेखनात जो आनंद मिळायचा तो खूप अवीट होता, खूप. मग जेव्हा मी निवृत्त व्हायला आलो, 2017 मध्ये मी निवृत्त झालो, तर मला माझे मित्र म्हणायचे की सर आता रिटायर्ड झाल्यावर मस्त हे करा, आराम करा वगैरे. म्हटलं मी नाही सर, मी रिटायर्ड फक्त शाळेतून होऊन राहिलो. मला शाळेतून रिटायर्ड झाल्यावर दुसरी इनिंग मला सुरू करायची आहे. आणि मी नियत वयोमानानुसार 17 मध्ये मी रिटायर्ड झालो. दरम्यान मुंबईमध्ये माझ्या सिनेमांवर काही काम सुरू होतं, तर एका हिंदी आणि म्हणजे हिंदी या मालिका आणि पिक्चरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मला क्रिएटिव्ह हेड म्हणून त्या लोकांनी जॉईन करून घेतलं. मी 3 वर्ष जॉब केला मुंबईत, 2017 ते 20. आता कोरोनामुळे खंड पडला आणि मला फक्त मीटिंगला वगैरे जायला लागायचं. तर ती मी अजूनही म्हणजे मी कामात आहे, अजूनही म्हणजे मी कामातून निवृत्त झालेलो नाही. मला कामात राहायला, काम करायला अजूनही आवडते. निवृत्ती हा शब्द माझ्या विश्वकोशात नाही. आणि हे सगळं त्या लेखनाचं फलित, लेखनाचं आणि चित्रकलेचं. काम करायला आवडते मला कामात. आणि लहानपणी मी प्रचंड, एक मुद्दा सुटला, मी मुलांना मुद्दाम सांगतो. मी जेव्हा 7वी वर्गात गेलो तेव्हा मला चित्रकलेच्या परीक्षेला बसायचं. मग ते चित्रकलेची नोटीस आली, कोणाला बसायचं, 2 रुपये फी होती. मग आणि सर म्हणले की मानकड तू बस. म्हटलं नाही सर, माझ्याकडे पैसे नाही आमच्याकडे. नाही नाही असं कशाने, तुझ्या आईला विचार. मग मी विचारलं घरी की बा असं असं आहे. तर माझी माय पण म्हणली की आपल्याकडे पैसे नाहीत, काही काम नाही बसायचं, त्यानं काय पोट भरणार आहे का. मग मी सरांना सांगितलं की माझी माय नाही म्हणते सर.
पैसे नाहीत आमच्याकडे. ते सर म्हणले की मी तुझ्या घरी येतो, तुझं ड्रॉइंग खूप चांगलं आहे. मग ते सर घरी आले, माझ्या आईला समजावून सांगितलं. मग माझी आई म्हणे गुरुजी आमच्या घरी एवढी गरिबी आहे की मी कामाला जातो तेव्हा संध्याकाळची आमची ज्वारी होते आणि पीठ होते, तर याला जर बसायचं असेल तर यानं म्हणे माझ्यासोबत मजुरीला शेतात कामाला यावं. मग म्हटलं बा ठीक आहे. मग मी मजुरीला गेलो 7व्या वर्गात असताना. खुरपायचे पैसे आले 2 रुपये, त्यात माझी फी भरली मी फी. मग माझी माय म्हणली की ते तुला जे काय करायचं ते तू मजुरी कर स्वतः ते कर. मग नंतर मी पुन्हा रविवारी मजुरीला गेलो. मग त्या मजुरीतून रंग आणले आणि नंतर तो परिपाठ झाला. मग शनिवार रविवारी मीच नाही तर माझ्यासारखे अनेक मुलं आम्ही शेतात मजुरीला जायचो खुरपायला. आणि ते जे पैसे यायचे त्या पैशातून रंग घ्यायचे, कपडे घ्यायचे, पुस्तकं घ्यायचे, हा परिपाठ बनला. आणि हे काम मी मग अखंड सुरू झालं माझं. 7व्या वर्गापासून मी मजुरीचे काम केलेले आहेत, सणावाराच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी. तर तो फायदा आता झाला, मला थकवा नाही आला कधीच. आताही मला जो थकवा न येण्याचं कारण आहे, मी 7व्या वर्गापासून शेतातले कामं केले मजुरीचे, माझ्या हातात कामात आलं. बरं आता लोक एक दुसरं अजून सांगतो, लोक म्हणतात हे खा ते खा ते खा. खरं म्हणजे आम्हाला काहीच चांगलं खायला भेटलं नाही. भाकरी असायची, त्याच्यासोबत वरण आणि चटणी असायची, त्याच्यावर आमचं भरण पोषण झालं. काही कुठले पंचपक्वान्न नाही, फ्रुट्स बिट्स काहीच नाही. मला असं वाटतं तुम्ही जेवढी मेहनत कराल ना तेवढी तुमची प्रतिकारशक्ती चांगली बनते, ती तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. आणि माझ्या गरजा त्याच्यामुळे माझ्या गरजा पण मर्यादित आहे. गरजा मर्यादित ठेवल्या, त्याच्यामुळे मी माझं जे छोटस चौकट आहे विश्व, त्यात अतिशय खुश आणि समाधानी आहे. तुम्ही उद्या या देशाचे उद्याचे नागरिक आहात, तुम्हालाही काहीतरी बनायचं आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे, मला बाहेर काढा. आणि त्यासाठी शाळा हे माध्यम आहे. शाळा आहे, आपल्या आसपास आपले शिक्षक लोक असतात, काही अजून समाजामध्ये लोक असतात, ते आपल्याला कुठेतरी ओळखत असतात. आणि मी म्हणजे तुम्हाला हे नाही सांगत, मी कुठेही बोलायला गेलो, मला लोक विचारतात बोलायला याल का, म्हटलं हो येतो. आणि मग मानधन काय घ्याल, तर मी त्यांना सरळ सांगतो की बाबा मी मानधनवाला लेखक नाही, तुम्हाला द्यायचं असेल तर माझं जाण्या येण्याचे पैसे द्या. त्या लेखनाला मला इतकं भरपूर दिलं आणि माझी नोकरी होती, त्याच्यामुळे मला बाकीची काही चिंता नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या त्या कलेचा धंदा बिंदा केलेला नाहीये. आणि असं आता माझा पाठ आहे, माझं कर्तव्य समजतो मी बोलणं. मी तुमच्या मॅडम विद्यार्थ्यांना सांगेल, खरं म्हणजे तुम्हाला एवढं अनुकूल वातावरण आहे, खूप अनुकूल आहे. आणि पण मुळात असं आहे की माणूस प्रतिकूलतेतून जेवढं चांगलं शिकतो तेवढं अनुकूलतेतून शिकत नाही. नकार पचवायला शिका. नकार आमच्या कथा परत यायच्या, माझ्या कथा मी खचलो नाही, मग दुसरं असता सोडून दिलं असतं. तर ते त्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा. आणि मला पुन्हा अजून सांगावं लागेल, मी तुम्हाला मग सांगितलं की आम्हाला एक ड्रेस असायचा, तर त्या काळामध्ये दुसरा ड्रेस, टक्केवारी पण सांगितली मी, दुसरा ड्रेस मिळायचा नाही. मग ते कपडे वितळायचे, तर ते वितळलेले कपडे जर फाटले तर त्या आया माया त्याच्यावर ठिगळं लावून द्यायच्या. ठिगळं, आताच्या काळात ठिगळं राहिले नाहीये. कधी कधी असं व्हायचं की मागून पॅन्ट टरकायची, मग त्या वर्गात गेल्यावर आपल्याला कोणी हसायला नको, मुलींना दिसायला नको, म्हणून आम्ही त्या मुली वगैरे यायच्या अगोदर वर्गात अगोदर जाऊन बसायचो. असेही दिवस आम्ही काढले. एवढी प्रतिकूलता, पण ती प्रतिकूलता नंतर लिहायच्या खूप कामात आली मला. जेवढं मी प्रतिकूल भोगलं ते सगळं मी लिहिण्यामध्ये मग आणलं, आणि ते जसंच्या तसं उभं झालं, त्याचा मला फायदाच झाला. म्हणजे त्या प्रतिकूलतेचं रूपांतर मी अनुकूलतेत केलं. आणि आपण म्हणतो की मला वाईट अनुभव आला, वाईट अनुभव नसतोच, तो तुम्हाला शहाणं करायला आलेला असतो. वाईटातून आपण अनुभव घ्यायचा, तुमची परीक्षा पाहायलाचे प्रसंग येतात. आणि तुम्ही कुठे एखाद्या गावाला जाल, तो रस्ता कधीच सरळ नसतो, खाचखळगे असतात, ते फेस करायला शिका. आणि सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाजोग्या होत नाहीत. यश हे रस्त्यावर पडलेलं नाही, पैसा रस्त्यावर पडलेला नाही आहे. तुम्हाला प्रचंड मेहनत करावं लागते, तुमच्यात काय ते शोधावं लागते, मग कुठं तुम्हाला मिळते त्याचे फळ. पण तुम्ही जर चांगलं आहे, तुमच्यामध्ये काही चांगले वागाल, तर त्याचे चांगले फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाहीत. फक्त फरक एवढाच की थोडा वेळ लागतो. धन्यवाद सर. आज आपण उपस्थित राहून खरं तर आंतरजालाच्या माध्यमातून आपली या बालपणाची जडणघडण, लेखन प्रवास, कथेचा प्रवास, आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वाचनाचं महत्व, कथा कशी लिहावी, प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे, तो राजहंस शोधा, कोणतीही एक कला जोपासा, आणि याशिवाय कचक अंधारी या पाठाबद्दल आपण खूप छान मार्गदर्शन केलं.
शेवटचा कार्यक्रम म्हणजेच आभार. मी आमच्या शाळेच्या अध्यापिका सौ वैशाली साळुंखे मॅडम यांना विनंती करते की त्याने सरांचं आभार व्यक्त करावं. सौ वैशाली साळुंखे. लेखक आपल्या भेटीला आजचे हे 7वे पुष्प. यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या वतीनं आंतरजाल उपक्रमाच्या अंतर्गत लेखक आपल्या भेटीला इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ क्रमांक 8 गचक अंधारी या पाठाचे लेखक माननीय श्री अशोक मानकर सर. सरांनी आपल्याला सुरुवातीला सरांची जडणघडण कशी झाली आणि प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा एक उत्तम असं लेखक कसे तयार झाले, संवाद लेखन सरांनी केलेलं आहे. चित्रकार म्हणजे चित्रकलेची आवड निर्माण करून चित्रकलेचं शिक्षक कसा होता येईल आणि उत्तम असं नाट्य लेखन सरांनी पत्रकारिता तर याविषयी अनमोल असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना दिलं आणि आपल्या ओघवत्या भाषा शैलीत आपल्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. मी सरांचे शाळेच्या वतीनं आभार मानते. तसेच विद्यार्थ्यांशी सदैव कार्यरत असणाऱ्या माझ्या सहाय्यक शिक्षिका, मराठीच्या अध्यापिका, उपक्रमशील शिक्षिका सौ अडमुट मॅडम यांचेही मी शाळेच्या वतीनं आभार मानते. तसेच माझे सर्व सहकारी, पालक वर्ग आणि आजचे जे काही उपस्थित विद्यार्थी आहेत या सर्वांचेही मी शाळेच्या वतीनं आभार मानते आणि इथे हा कार्यक्रम संपन्न झाला असं व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. सर शेवटी एवढंच म्हणेन मी, आपला हा जो कथेचा जो प्रवास आहे तो अखंड असाच सुरू राहू दे, यासाठी आपणाला सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो हीच खरं तर आमच्याकडून सदिच्छा. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या प्रशालेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि पुनश्च एकदा आभार.